नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे। ज्यांच्या शरीरामध्ये वारंवार कफ दोष हा वाढत असतो त्यांना वारंवार सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ होणे हा त्रास होत असतो। वारंवार जर कफ होत असेल तर कोणते पदार्थ खाऊ नये की ज्यामुळे आपल्या शरीरातील कफ हा वाढला जातो, याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे। परंतु कफ शरीरामध्ये झालेला आहे आणि मग अशा वेळी काय आहार घ्यावा याविषयी सविस्तर वर्णन करा असे कमेंट मला आलेले आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण अशांसाठी आहे की ज्यांना वारंवार शरीरामध्ये कफ हा वाढत असतो आणि त्यामुळे वारंवार सर्दी, खोकला हा त्रास होतो। शिवाय दम्याचे जे पेशंट आहेत अशांना देखील ऋतू बदलला किंवा पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणामध्ये देखील कफ हा छातीमध्ये दाटून येतो। अशा व्यक्तींनी काय खायला हवे याविषयीचा आज हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता। ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला पेड कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। त्यांच्या शरीरामध्ये कफ हा लगेच वाढत असतो, त्यांना ऋतू बदलला की देखील सर्दी, खोकला हा होत असतो, कफाचा त्रास हा होत असतो। आता सध्या थंडी कमी होत चाललेली आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात ही होत आहे। यालाच ऋतुसंधी असे म्हणतात। म्हणजे आधीचा ऋतू हा थोडा थोडा बदलत जातो आणि पुढच्या ऋतूमध्ये त्याचे रूपांतर हे होत असते। अशा वेळी शरीरातील दोष स्थिती देखील बदलत असते। शरीरातील जो कफ असतो हा अशा वेळी सूर्याच्या उष्णतेने थोडा थोडा पातळ हा व्हायला लागतो। म्हणून कधीही उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला सगळ्यांना थोडाफार सर्दी, खोकला हा झालेलाच आढळतो। त्यामुळे जो साठलेला कफ आहे हा बाहेर पडणे देखील नॅचरलीच होत असते। ज्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हा कफ साठलेला आहे अशांना मात्र जास्त प्रमाणात हा सर्दी, खोकला हा होत असतो किंवा त्याचा त्रास हा जास्त होतो। मग अशा वेळी पोटातला संपूर्ण कफ निघून जाणे अपेक्षित असते। नॅचरली जर तो निघून जात नसेल तर त्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्म उपचार आहे, ज्यामध्ये वमन क्रिया ही याच ऋतूमध्ये केली जाते, जेणेकरून शरीरात साठलेला जो काही कफ आहे हा बाहेर पडायला मदत होते। म्हणजे नेचरसुद्धा शरीरातील कफ हा पातळ करत असतो आणि याच काळात जर आपण वमन पंचकर्म केले तर तो कफ बाहेर पडायला सोपे जाते। तसेच हा कफ आहे त्यापेक्षाही जास्त वाढू नये म्हणून देखील आपण आहारात बदल करणे देखील गरजेचे आहे। म्हणजे ज्या कारणाने कफ वाढते असा आहार टाळणे आणि ज्या कारणाने कफ हा कमी होतो असे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणे, असा 12ही महिने आपला आहार असणे आवश्यक आहे। केवळ कफ झाला तेव्हाच आपण या आहाराचे पालन करावे असे नाही, कारण कफ हा शांत असतो आणि त्याला जेव्हा अनुकूल वातावरण मिळते त्यावेळेलाच तो डोकेवर काढतो। त्यामुळे आपला आहार हा कफ कमी करणारा 12ही महिने असणे गरजेचे आहे। तर ज्यांना वारंवार कफाचा त्रास असतो अशा व्यक्तींनी ताजे गरम अन्नच सेवन करावे। ताजे गरम अन्न हे शरीरातील त्रिदोषांना समतोल राखण्याचे काम करत असते। तसेच जेवणाच्या जेव्हा वेळा आपल्या फिक्स असतात त्यावेळेला शरीरातील जो पाचक रस असतो हा स्त्रवित होत असतो आणि त्यामुळे अन्नपचन देखील नीट होते आणि त्रिदोषांचा समतोल राखला जातो आणि या वेळेला शरीरातील कफदोषाचा देखील समतोल राखला जातो। त्यामुळे शरीरात कफ हा वारंवार वाढत नाही। रात्रीची झोप ही पूर्णपणे घेतली पाहिजे। ज्या वेळेला रात्री जागरण होते, झोप अपूर्ण होते, त्यावेळेला शरीरातील वातदोष हा वाढलेला असतो। मग आता वातदोष हा वाढतो, मग कफाचे काय संबंध आहे इथे? तर ज्या वेळेला कफ शरीरातला वाढलेला असतो, कफदोष वाढलेला असतो, अशा वेळी जर शरीरातील वातदोष वाढला तर तो वाढलेल्या कफाला स्टिकीनेस आणतो। म्हणजे जास्त चिकटपणा हा कफाला येत असतो आणि जो कफ सहजासहजी सुटायला हवा तो तसा सुटत नाही, शरीरात कुठेतरी चिटकून बसतो। म्हणून रात्री जागरण करण्याचे देखील टाळावे, ज्यामुळे वात वाढतो।
ज्यांना वारंवार कफ होतो अशांनी रात्रीचे जेवण सायंकाळी 7च्या आधी करणे आवश्यक आहे. कारण जेवढे उशिरा अन्न सेवन आपण करू तसा तसा कफ हा शरीरातील वाढत असतो. त्यामुळे रात्रीचे जेवण 7च्या आधी करावे आणि रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाण्याशिवाय इतर काहीही घेऊ नये. रात्री झोपताना देखील दूध किंवा फळ खाऊ नये. रात्रीला झोपताना छातीला आणि तळपायाला कोमट तेलाच्या साहाय्याने मालिश करावी आणि शरीराला गरम ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच पायामध्ये सॉक्स घालून झोपता आले तर अतिशय चांगलं. या कारणाने शरीरातील कफदोष हा वाढत नाही. ज्यांच्या शरीरात वारंवार कफ वाढतो अशांनी पचायला हलका गरम असा आहार घ्यावा आणि गुणाने उष्ण असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करावे. नॉनव्हेजचा समावेश जर आपल्या आहारात करत असाल तर नॉनव्हेजमध्ये सूप आपण हे घेऊ शकतो. म्हणजे सूप हे पचायला हलके आहे आणि गुणाने उष्ण देखील आहे. चिकन सूप, मटन सूप 15 दिवसातून एकदा असे घेतल्यास कफ कमी होण्यास मदत होते. तसेच आहारामध्ये अंड्यांचा समावेश देखील करावा. आठवड्यातून 2 वेळा जर अंडे सेवन केले तर आपल्या शरीरातील कफदोष कमी व्हायला देखील मदत होते. भाज्यांमध्ये फळभाज्यांचा समावेश करावा. जसे कद्दू, दोडका, वांगे, शेवगा, चवळी अशा शेंगांचा देखील आपण समावेश करू शकतो. पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, शेपू, करडई या पालेभाज्यांचा समावेश आठवड्यातून 2 वेळा तरी करावा. खूप जास्त प्रमाणात पालेभाज्या देखील घेऊ नये. भाज्या करताना भाज्यांमध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, तेजपान, मिरे यांचा फोडणीमध्ये समावेश करावा. हे पदार्थ गुणाने उष्ण आहेत आणि शरीरातील कफदोष कमी करणारे देखील आहेत. श्वसन मार्गामध्ये साठलेला कफ कमी करण्यासाठी हे पदार्थ अतिशय उपयुक्त असे आहेत. अधूनमधून जेवताना ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी घेतल्यास कफ कमी होण्यास मदत होते. जेवताना तिळाची चटणी, जवसाची चटणी असे घ्यावे किंवा तिळाचे, जवसाचे पदार्थ करून आपण ते खाऊ शकतो. यामुळे शरीरातील कफदोष कमी होण्यास मदत होते. दिवसातून एकदा ड्रायफ्रूट्सचे सेवन मात्र आवर्जून करावे. ज्यामध्ये विविध प्रकारच्या ड्रायफ्रूटचा समावेश होतो किंवा ड्रायफ्रूट्सचे लाडू देखील आपण खाऊ शकतो. यामुळे देखील शरीरातील कफ हा कमी होण्यास मदत होते. फळे खायची असल्यास आंबा, पपई आणि फणस यांचा समावेश करावा. फळे खाताना देखील दुपारच्या वेळीच फळे खावे. रात्री आणि सकाळी जर फळे खाल्ले तर शरीरातील कफदोष हा वाढत असतो. त्यामुळे फळे खाताना हे दुपारच्या वेळीच खावे. कफ वाढवणारी फळे आपल्याला खायची नाही आहेत आणि फ्रीजमधून अर्धा ते 1 तास आधी काढून ठेवून मगच फळांचे सेवन करा. गूळ हा उष्ण पदार्थ आहे, परंतु तो गोड असल्या कारणाने शरीरातील कफ हा वाढू शकतो. त्यामुळे दमा असणाऱ्या व्यक्तींनी किंवा ज्यांना खूप जास्त प्रमाणात कफ आहे अशा व्यक्तींनी गूळ मात्र खाऊ नये. भाज्यांमध्ये मसाला टाकताना खोबरे, आले, लसूण, कांदा हे पदार्थ टाकून भाज्या बनवाव्या. यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि जो कफ वाढत असतो तो वाढत नाही. काळा मसाला जर नियमितपणे वापरला, तो देखील प्रमाणामध्ये वापरला तर शरीरातील कफदोष देखील वाढत नाही. परंतु काळा मसाला आपल्या प्रमाणापेक्षा जास्त वापरल्यास देखील पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे तो वापरताना काळजीपूर्वक वापरावा. आपण ज्या प्रदेशामध्ये राहत असतो त्या प्रदेशाचाच आहार आपल्या शरीरासाठी अनुकूल असा असतो. त्यामुळे आपण ज्या प्रदेशात राहतो तोच आहार घ्यावा. भारतामध्ये मसाले भरपूर प्रमाणात पिकतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये मसाल्यांचा समावेश हा नियमितपणे असतो आणि आपण ऋतूनुसार देखील आपला आहार असतो. म्हणून आपण बाजरीची भाकरी ही हिवाळ्यामध्ये सेवन करतो. ड्रायफ्रूट्सचे लाडू देखील आपण हिवाळ्यामध्ये सेवन करत असतो. त्यामुळे आपले जे पारंपरिक पदार्थ आहे हे देखील आपण ऋतूनुसार सेवन केले तर आपली प्रकृती ही चांगली राहते. आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतूनुसार देखील आहार, दिनचर्या यांचे वर्णन केलेले आहे. जसा ऋतू तसा आहार असल्यास आपल्या शरीरातील दोष हे इम्बॅलन्स होत नाही. आपण
आजारांना बळी देखील पडत नाही. कफ वाढवणारे पदार्थ याविषयीचा वेगळा व्हिडिओ जरी असला तरी मी इथे सांगू इच्छिते की कफ वाढवणारे पदार्थ आपल्या आहारामध्ये नसायला हवे. विविध पदार्थांचा समावेश होतो, जसे गोड पदार्थांमुळे देखील शरीरातील कफ हा वाढत असतो. दह्यामुळे देखील जास्त प्रमाणात जर आपण दही घेत असू तर कफ हा वाढतो. गूळ जर जास्त प्रमाणात घेत असू तरी देखील कफदोष वाढतो. उडदाची डाळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास कफदोष वाढतो. नवीन धान्य देखील खाल्ल्यास कफ हा वाढत असतो. बेकरीचे पदार्थ, ब्रेड, बिस्किट यांचा समावेश आहारात जास्त प्रमाणात असल्यास कफ हा वाढत असतो. विरुद्धान्नाचा समावेश जर आपल्या आहारात जास्त असेल तरी देखील कफदोष हा वाढलेला आढळतो. विरुद्धान्न म्हणजे काय, तर दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ एकत्रित खाणे, ज्यामध्ये दूध आणि फळ एकत्र खाणे, जसे मिल्कशेक आहे, फ्रूट सॅलेड आहे, केळीचे शिकरण आहे, असे पदार्थ जर आपण एकत्र खाल्ले तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो. विरुद्धान्न खूप प्रकारचे आहेत, याविषयीचा सेपरेट एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, दही हे पदार्थ देखील जास्त प्रमाणात आहारात घेत असू तरी देखील कफदोष हा वाढतो. रात्रीच्या वेळी किंवा सकाळी फळं जर आपण घेत असू तरी देखील कफ वाढलेला आढळतो. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक, चॉकलेट्स, फ्रीजचे पाणी जर आपण नियमितपणे घेत असेल तरी देखील कफ वाढतो. जेवणानंतर लगेचच झोपणे, दिवसा झोपणे आणि रात्री जागरण केल्याने देखील शरीरातील कफ हा वाढत असतो. दिवसा झोपल्याने आणि जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो, परंतु रात्री जागरणाने त्याचा स्टिकीनेस हा वाढत असतो. यापेक्षाही अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे कफ हा वाढत असतो, परंतु हे वारंवार खाण्यात येणारे पदार्थ आहे. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडे जर लक्ष दिले तर आपल्या शरीरातील कफ हा वाढणार नाही. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. आणि माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला पेड कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.